आज शिवजयंतीमुळे सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टेटस तर नक्कीच ठेवला असेल आणि आपण ट्रेडर्सनी त्यांच्याकडून शिकलं काय पाहिजे. कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त शूर योद्धा नव्हते, तर ते स्ट्रॅटेजी आणि रिस्क मॅनेजमेंटचे गुरु होते. ते नेहमी काय करायचे माहिती आहे, कधी युद्धाला जाण्याआधी ते प्रॉपर प्लॅनिंग करायचे की शत्रूची सेना किती आहे, नक्की युद्ध कुठे करायचं आहे, कशा पद्धतीने अटॅक करायचं आणि कशा पद्धतीने परत यायचं आहे. आणि आपण ट्रेडर्स काय करतो, बिना प्लॅनिंगची एंट्री, विदाउट स्टॉप लॉस काम करणे, पूर्णपणे नशिबावरती डिपेंडंट असतो. त्यांच्याकडे कमी सैन्य असूनही ते युद्ध जिंकले, कारण त्यांना माहिती होतं कधी हल्ला करायचा आणि कधी माघार घ्यायची. ते कधीच इमोशनली युद्धाला गेले नाहीत की आज मला युद्ध जिंकायचंच आहे. ट्रेडिंगमध्ये पण तसंच आहे यार, की प्रत्येक दिवशी प्रॉफिट होईल असं नाही, कधी कधी तुम्हाला माघार घ्यावी लागेल. कारण की एका ट्रेडरसाठी कॅपिटलच सगळं काही आहे. आणि महाराज कायम म्हणायचे की युद्ध हरलं तरी चालेल, पण सेना नाही गमवायची आहे. आणि या जर गोष्टी आपण आपल्या ट्रेडिंगमध्ये और आपल्या लाईफमध्ये जर इम्प्लिमेंट केल्या, मला नाही वाटत कोणालाच काही प्रॉब्लेम आहे. कारण की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक किल्ला गमावला असेल, पण स्वराज्य कधीच नाही गमावलं.